नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल शिवाजी। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। बातमी मुंबईमधून उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। निकाल येईपर्यंत कोकाटे डिस्चार्ज घेणार नाहीत। शुक्रवारी निकाल काय येतो हे पाहून पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। वॉरंट निघाल्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। तर उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे ते सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिकची माहिती? कोकाटे जे आहेत ते निकाल येईपर्यंत डिस्चार्ज घेणार नाही असं कळतंय। नक्कीच 30 वर्ष जुन्या एका प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता आणि त्यानंतर ते मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे जे लीलावती रुग्णालय आहे या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले। त्याच वेळी त्यांच्या वकिलामार्फत जे आहे ते त्यांनी त्यांच्या अटकेची स्थगिती मिळावी यासाठी देखील उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र काल न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर जे आहे ते पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असं सांगितलंय आणि याच वेळेस त्यांचा जो रक्तदाब होता तो वाढला आणि त्यानंतर त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 609 क्रमांकाची जी रूम नंबर आहे इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सध्या त्यांच्या तब्येतीत अजूनही सुधारणा झालेली नाही। मात्र जोपर्यंत शुक्रवारी उच्च न्यायालयाकडून जो काही निकाल येत नाही तोपर्यंत ते डिस्चार्ज देखील घेणार नाही अशी माहिती या ठिकाणी संबंधित सूत्रांकडून मिळालेली आहे। मात्र निकाल काय येतो हे पाहून देखील ते पुढील रणनीती ठरवतील आणि यानंतरच डिस्चार्ज घ्यायचा की नाही घ्यायचा या संदर्भात निर्णय घेऊ शकतील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे। बिलकुल, धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निकाल येईपर्यंत कोकाटे डिस्चार्ज घेणार नाही असं कळतंय। शुक्रवारी निकाल काय येतो हे पाहूनच ते निर्णय घेतील असं देखील सध्या कळतंय।